मिशन टी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचं दुसरं सेशन विजय कांबळे सर आपलं घेत आहेत मराठी व्याकरण. बॅच 4 साठी ऍडमिशन हाऊसफुल होत आलेले आहेत. मला वाटतं काय त्या 2-4 ऍडमिशन अजून बाकी आहेत. फक्त बॅच 4 आपली क्लोज आपण लवकरात लवकर करूयात, आज उद्या सकाळपर्यंत. आणि इथून पुढे पण ऍडमिशन 499 मध्ये सुरू राहतील, पण ती बॅच 5 साठी असतील. ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेताल त्या दिवसापासून तुम्हाला टेस्ट सिरीज चालू होतील. तिथं नोट्स देखील मिळतील. तिथं रेकॉर्डिंग, दररोजचं रेकॉर्डिंग जे होतं तिथं टेस्ट सिरीजच्या ग्रुपला आपण दररोजचे दररोज पाठवतो. नोट्स पाठवतो, टेस्ट तर पाठवतोच, फ्री मधले टेस्ट देखील पाठवतो. PDF तुम्हाला ज्या ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच तिथं पाठवले जातात. जास्त गर्दी गोंधळ तिथं मेसेजची होत नाही. ओनली फॉर ऍडमिन्स असल्यामुळं तुम्हाला टीईटी टेस्ट सिरीजचे 10 शिक्षक जवळपास त्या ठिकाणी ऍडमिन असतात. विजय कांबळे सर आहेत, सचिन सर आहेत, हे सर्वजण तुम्हाला तिथे भेटतील. जर कोणी जॉईन करायचं राहिलं असेल टेस्ट सिरीजला तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 8806597047 या नंबरवर मी 499 पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि आपल्या मिशन टीईटी च्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. नमस्कार सगळ्यांना. परत एकदा आज आपण मिशन टीईटी च्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा मराठी व्याकरणाच्या या विषयाकडे आपण जाणार आहोत. मित्रांनो, 2013च्या नंतरचा टीईटीचा जो काही प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये आता बराचसा बदल झाला आहे. आताची 1 सप्टेंबरची जर आपण बातमी पाहिली किंवा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बघितला तर 2013 च्या पूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा टीईटी लागू केलेली आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्य शासनानं किंवा कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाहीये. आणि विशेष म्हणजे आज एक बातमी बघितली राम सर मी, केंद्र हा हा. प्रमुख मुख्याध्यापकांचं जे प्रमोशन आहे त्यासाठी कंपल्सरी आहे टीईटी सर. कंपल्शन केले टीईटीचं, म्हणजे टीईटीच्या बाबतीमध्ये आणि कुठल्याच बाबतीत म्हणजे ते रद्द करावा निर्णय किंवा वगैरे अशी कुठली गोष्ट झालेली नाही. अजून तर काही कुठला निर्णय झालेला नाही किंवा याचिका कुठली दाखल झालेली नाही. शिक्षक संघटनांचा विरोध आहे. म्हणजे आपल्याला रेग्युलर डीएड बीएडचे जे विद्यार्थी ते तर आहेतच, परंतु कार्यरत शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा टीईटीच्या बाबतीत खूप जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला टीईटी जर पास व्हायची असेल तर आपल्याला सगळ्या विषयांना वेगवेगळ्या अँगलने महत्त्व द्यावं लागेल. कारण आपल्याला कसंही पेपर पास व्हायचं. कारण आता विशेष म्हणजे आज आणि कालपासून टेट TAIT टेट ज्याला आपण म्हणतो, TAIT टेटच्या बाबतीमध्ये सुद्धा, टेट 3च्या बाबतीमध्ये सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे आपल्याला टेट साठी सुद्धा टीईटी महत्वाची. त्यामुळं सगळ्यांनी गांभीर्यपूर्वक थोडासा अभ्यास करा मित्रांनो. आणि राम सरांनी तुम्हाला आज बरेच खूप विद्यार्थी जॉईन आहेत आज. तर तुमच्या प्रयत्नांना खूप म्हणजे खूप छान काम करतायत राम सर. आणि खरं तर राम सरांचं हे जे काही प्लॅटफॉर्म आहे, हा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो खूप उल्लेखनीय आहे. येऊया आपण आपल्या सिलेबसकडे. या 2-3 गोष्टी थोड्याशा विद्यार्थ्यांना सर्वांना बोलायच्या होत्या. आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये वर्णमाला कम्प्लिटली पूर्ण केलेली आणि एक सुद्धा पॉईंट आपण यातला सोडलेला नाही. त्याच्यानंतर जोडाक्षराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बराचसा भाग घेतलेला आहे. अक्षरशः जे काही अवघड शब्द आहेत ते सुद्धा कसे फोडायचे हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आपल्याला मी आठवत असेल ज्यावेळेस पहिलं लेक्चर घेतलं होतं, पहिलं सेशन घेतलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना एक पॉईंट सांगितला होता की मराठी व्याकरण जर शिकायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 3 घटकात त्याला डिवाइड करावं लागेल. एक म्हणजे वर्ण विचार, दुसरा आहे शब्द विचार आणि तिसरा आहे वाक्य विचार. या 3 घटकांमध्ये आपलं व्याकरण डिवाइड झालेलं आहे. आणि शेवटच्या सेशन मध्ये आपण
या दोन्ही टॉपिक वरती बरेचसे प्रश्न सुद्धा घेतले होते, जे की वारंवार वारंवार परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत आणि आपल्याला ते विचारलेले आहेत. तर आपण काय करूया, थोडासा एक वेगळा टॉपिक घेऊया जो की परीक्षेला खूप महत्वाचा आहे. अगदी सोपं सोपं घेण्यापेक्षा थोडंसं आपण एखादा टॉपिक जो आहे तो जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वाटतो की बाबा हा टॉपिक अवघड आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, एक दोन वाक्य घेऊया आणि त्या टॉपिक कडे जाऊया. बघा, धोंडू गाय बांधतो, हे वाक्य आहे. आता आपल्याला काय शिकायचे ते अगोदर सांगतो मी. आपल्याला प्रयोगावरती बराचसा भाग आज घ्यायचा. प्रयोग, संधी हा टॉपिक घ्यायचा होता, परंतु संधी टॉपिक आपण परीक्षेच्या पुढे पुढे घेऊया, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊया थोडंसं. कारण संधी समजायला बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जाते, त्यामुळं दुसऱ्या टॉपिक वरती आपण थोडंसं भर देऊया. म्हणजे आपण थोडं काय करूया आता, प्रयोग जो आहे तो टॉपिक त्या ठिकाणी सुरू करूया. मित्रांनो, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. या वाक्यामध्ये एक शब्द आहे, त्याला आपण क्रियापद म्हणतो. क्रियापद है ना. एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद असतंच. कर्त्याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकते, किंवा त्या एखाद्या वाक्यामध्ये कर्म असू शकत नाही, परंतु वाक्यामध्ये क्रियापद असतं. ज्या वाक्यामध्ये क्रियापद नाही ते वाक्य नाही. म्हणजे आपल्याला सांगायचं काय की या वाक्यामध्ये क्रियापद बांधतोय, बांधतो, आणि या बांधतो क्रियापदाचा मुख्य मूळ धातू आहे बांध. ठीक आहे, बांधतो क्रियापदाचा मूळ धातू आहे बांध. हा क्रियावाचक शब्द आहे. क्रियापदाला मुख्य पद म्हणतात. क्रियापदाला मुख्य पद म्हणतात. आणि वाक्यात जे इतर शब्द असतात, क्रियापदाला मुख्य पद आणि इतर शब्दांना उपपद म्हटलं जातं. ठीक आहे, क्रियापदाला मुख्य पद म्हणायचं आणि इतर शब्दाला उपपद म्हणायचं. म्हणजे आता इथं बांधणारा धोंडू आहे ना. क्रियापदाचा जो मूळ धातू असतो त्याला आपण नारा, नारी, नारे, नाऱ्या असा प्रत्यय लावला आणि प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर करता येत असतो. म्हणजे आपण जर म्हणलं बांधणारा कोण, तर धोंडू, म्हणजे धोंडू हा या वाक्यातला कर्ता आहे. ठीक आहे, आता धोंडून काय केलंय, धोंडू गाय बांधायलाय. म्हणजे धोंडू बांधण्याची क्रिया कशावर करायला, तो धोंडू बांधतो, बांधण्याची क्रिया गायीवर करायला. म्हणजे क्रिया ज्या घटकावर होत असते त्याला आपण वाक्याचं कर्म म्हणतो. या ठिकाणी आपल्याला समजून काय घ्यायचंय की आपल्या वाक्यामध्ये किंवा कुठल्याही वाक्यामध्ये एक कर्ता असतो, एक कर्म असतं आणि एक क्रियापद असते. मुख्य पद क्रियापद आहे. क्रियापदाचे असंख्य प्रकार आहेत, साधारणतः 14 ते 15 क्रियापदांचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्रियापद टॉपिक घेऊया आपण, शब्दांच्या जाती टॉपिक घेऊया है ना. शब्दांच्या जाती या टॉपिक वरती ज्यावेळेस आपण चर्चा करणार आहोत त्यावेळेस क्रियापदाचे सगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, या या ज्या 4 जाती आहेत त्यांना आपण विकारी जाती म्हणतो. आणि शब्दयोगी यावे, उभे अन्वय यावे, केवळ प्रयोग यावे, उभे अन्वय यावे, शब्दयोगी यावे, केवळ प्रयोग यावे आणि क्रियाविशेषण यावे, हे ज्या 4 जाती आहेत यांना आपण अविकारी जाती म्हणतो. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे क्रियापद आहे, त्या क्रियापदाच्या बाबतीमध्ये कर्ता आणि कर्म यांचा काय संबंध आहे. म्हणजे वाक्यातला जो कर्ता असतो आणि वाक्यातला जो कर्म असतो, या दोघांचा क्रियापदाशी काय संबंध आहे. प्रयोगाची व्याख्या अशी केली जाते की वाक्यातील कर्ता व कर्म यांचा क्रियापदाशी असणारी जुळणी, ठेवण व रचना म्हणजेच प्रयोग होय. आता राम सर तुम्हाला इंग्लिश शिकवतात, तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ना. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या दोन गोष्टी आहेत. मराठी व्याकरण शिकवत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रयोगाचे 3 प्रकार शिकावे लागतात. ठीक आहे, इथं एक एक पॉईंट लक्षात घ्या. मी आता एक पॉईंट सांगितला तुम्हाला की क्रियापदाचे जे मूळ रूप असते त्याला धातू म्हणतात. क्रियापदाचं जे मूळ रूप असते त्याला धातू म्हटलं जातं. जसं की बस किंवा रड, रड, बस, ये. ठीक आहे,
जा. आता हे झाले धातू, पण यांना, या शब्दांना, या मूळ शब्दांना जर आपण प्रत्यय लावले, प्रत्यय लावले आणि वाक्याचं क्रियापद जे आहे ते अर्थपूर्ण होत नाहीये, त्याला म्हणायचं धातू साधित. बघा, शब्दप्रयोग व्यवस्थित आहे का? शब्दप्रयोग काय केला आम्ही? रड असेल, बस असेल, ए असेल, जा असेल, म्हणजे क्रियापदांच्या मूळ धातूला जर वेगवेगळे प्रत्यय लावले, उदाहरणार्थ नारा, नारी, नाऱ्या, लेला, लेली, लेल्या, असे वेगवेगळे प्रत्यय लावले आणि वाक्याचा, क्रियापदाचा अर्थ किंवा किंवा क्रिया पूर्ण होत नाही असं निदर्शन असेल तर त्याला धातू साधित म्हणायचं. उदाहरणार्थ बघा आता थोडस. मी म्हणलं रडणारा, बसणारा, येणारे, जाणारे, रडणारी, रडणाऱ्या, बसणारी, बसणाऱ्या, येणारी, येणाऱ्या, आलेला, जाणारे, गेलेला, गेलेल्या, आणि याला सगळ्यांना काय म्हणायचं? धातू साधित म्हणायचं. पण आता याच्याच बाबतीमध्ये असा प्रत्यय लावला आणि क्रिया पूर्ण होईल, म्हणजे रडला, या शब्दातून क्रिया पूर्ण होईल, याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. प्रयोग शिकताना या थोडेशा बेसिक पॉईंट सुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजे, की धातू कशाला म्हणायचं, धातू साधित कशाला म्हणायचं, आणि वाक्याचं क्रियापद कशाला म्हणायचं. ठीक आहे. क्रियापद हे असा शब्द असतो जो मुख्य पद असतो, है ना, क्रियावाचक शब्द असतो, त्या शब्दातून कुठली तरी क्रिया केली जाते असं स्पष्ट अर्थ होत असतो, आणि म्हणून त्याला क्रिया, है ना, क्रिया दर्शवणारे पद, क्रिया दर्शविणारे पद. आणि याची जर फोड केली आपण तर क्रिया सांगणारे, क्रिया दर्शविणारे, क्रिया दाखविणारे पद, म्हणून त्याला आपण क्रियापद म्हणतो. ठीक आहे. तर आता बेसिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग टॉपिक जर आपल्याला शिकायचा असेल तर थोडस आपल्याला समजून घ्यावं लागेल की वाक्याचा जो कर्ता असतो आणि कर्म असतं, या कर्त्याचा व कर्माचा क्रियापदाशी काय संबंध आहे, काय जुळणी आहे, कशी रचना आहे, हे सांगणं म्हणजे प्रयोग आहे. ठीक आहे. तर प्रयोगाचे तीन प्रकार आहेत. प्रयोगाचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला कर्तरी, कर्मणी आणि भावे या तीन प्रयोगांवरती सांगणार आहे बऱ्याचशा गोष्टी, आणि उद्याच्या सेशन मध्ये मात्र किंवा पुढच्या सेशन मध्ये आपण संकर प्रयोग शिकणार आहेत. संकर प्रयोग, संकर प्रयोग ही काय कन्सेप्ट आहे, म्हणजे एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी दोन्ही प्रयोगाची छटा आहे, किंवा एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि भावेची छटा आहे, किंवा एकाच प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्मणी आणि भावे दोन्ही प्रयोगाची छटा आहे, है ना. आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्याचा कर्ता नाम असतो, कर्म सुद्धा नाम असते. कर्ता नाम असतो, कर्म सुद्धा नाम असते, नाही, किंवा कर्ता सर्वनाम असू शकते, कर्म सुद्धा सर्वनाम असू शकते. ठीक आहे. उदाहरणार्थ त्याने, त्याला, त्याने, त्याला फूल दिले, फूल दिले, नाही. वाक्य बरोबर लिहिले का? कमेंट करा. त्याने त्याला फूल दिले, कोणीतरी कमेंट करा प्लीज. कर्ता बरोबर लिहिले का? करता बरोबर लिहिल्या का? त्यानेच्या व्यक्तीने करायचे का? हा, व्हेरी गुड. की बघा कमेंट. राहू द्या, राहू द्या, त्यानेच, त्यानेच राहू द्या. त्याने तिला, बर चला, हा, त्याने तिला फूल दिले, या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? त्याने तिला फूल दिले, या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? देणारा कोण आहे? क्रियापदाचं मूळ रूप, क्रियापदाचे मूळ रूप दे, त्याने, त्याने, बर, कर्ता त्याने आहे, याचं मूळ रूप काय सर्वनामाचं? आता त्याला विभक्ती प्रत्यय लागलाय, तो, मूळ सर्वनाम तो आहे, आणि या सर्वनामाला ने प्रत्यय लावायचं तर याचं सामान्य रूप झाले त्या. ठीक आहे. हे सामान्य रूप होताना, सामान्य रूप होताना काय होते? सर्वनाम किंवा नाम या दोन घटकांना विभक्ती प्रत्यय ज्यावेळेस लागतो, तो विभक्ती प्रत्यय लागण्याच्या पूर्वी त्यांच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल असतो त्याला सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ तो, तो या सर्वनामाला ने प्रत्यय लागताना तोच त्या झालंय, म्हणजे हे तोच त्या हे सामान्य रूप झालं.
ठीक आहे. आता ती कर्म आहे, तो कर्ता है ना. एक मिनिट सॉरी, कर्म कोण आहे या वाक्यामध्ये? कर्म कोण आहे? देण्याची क्रिया कोणावर झाली किंवा काय देण्याची क्रिया झाली? कर्म कोण आहे या वाक्यामध्ये? सांगा बरं. फुल, तिला. देण्याची क्रिया कशावर होईल? देण्याची क्रिया कशावर होईल? देण्याची क्रिया जसं इथं बांधण्याची क्रिया गायीवर झाली, कर्म गाय आहे. तसं त्याने तिला फुल दिले. देण्याची क्रिया कशावर होईल? फुल. म्हणजे वाक्यामध्ये कर्म कोण आहे? फुल. ठीक आहे. चलो, हे मला सांगायचं काय की वाक्यामध्ये कर्ता जो असतो किंवा कर्म जे असते ते नाम असते किंवा सर्वनाम असते. हा पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. म्हणजे वाक्याचा कर्ता आणि कर्म एक तर नाम असते किंवा सर्वनाम असते. विभक्ती प्रत्यय नामाला लागते किंवा सर्वनामाला लागतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. वाक्यामध्ये ज्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो ते नाम असते. वाक्याचं कर्म नाम असते, है ना. बऱ्याचदा नाम ओळखण्याचे वेगवेगळे नियम आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आपण थोडंसं जाऊया कर्तरी प्रयोगाकडं. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पण आपल्याला पुढे बघायचं. वाक्याचा कर्ता कसा ओळखायचा ते आता मी सांगितलं. क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे, नाऱ्या, लेला, लेली असं प्रश्न विचारला की येणारा उत्तर वाक्याचा कर्ता असतो. ठीक आहे. बघा, कर्त्याचे लिंग वचन, कर्त्याचे लिंग वचन बदलले व क्रियापद बदलले तर, कर्त्याचे लिंग वचन बदलले व क्रियापद बदलले तर त्या वाक्यात काय असतंय? त्या वाक्यात कर्तरी प्रयोग असतो. कर्तरी प्रयोग म्हणजे आपल्याला कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे? कर्ता मुख्य असतो त्या वाक्यामध्ये. कर्ता बदलला म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं, वचन बदललं आणि क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग होत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर असं म्हणलं, आणि विशेष म्हणजे कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य, कर्तरी प्रयोगाचं वाक्य शक्यतो वर्तमान काळी असते. शक्यतो वर्तमान काळी असते. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय कधीच नसतो. प्रत्यय नसतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. भावे प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला दोघालाही प्रत्यय असते. भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. म्हणजे भावे प्रयोग जर ओळखायचा असेल तर प्रत्ययावरून सुद्धा ओळखू शकतो आपण, किंवा मग ज्याला प्रत्ययावरून ओळखता येत नाही त्यानं कर्ता बदलायचा, कर्म बदलायचं. दोन्ही बदलून जर क्रियापद बदलत नसेल तर तिथं भावे प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. बघा, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य कसं असते. कर्तरी प्रयोगाचे एक वाक्य घेऊया आपण. राम रावणास मारतो. प्रयोग शिकताना सर्वात प्रसिद्ध वाक्य. राम रावणास मारतो. मारणारा कोण आहे? कमेंट करा सर्वांनी. कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे आणि क्रियापद कोण आहे वाक्य. चलो पटकन. वाक्याचा कर्ता कोण आहे? वाक्याचा कर्ता कोण आहे? वाक्याचा कर्ता कोण आहे? राम. कर्म, कर्म कोण आहे? कर्म सांगा. कर्म, हा रावण. कर्माला विभक्ती प्रत्यय लागला का कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलाय? विभक्ती प्रत्यय कोणाला लागलेला आहे? विभक्तीचा प्रत्यय कोणाला लागलाय? मारतो क्रियापद. बर. कर्माला. कर्तरी प्रयोगात कोणाला प्रत्यय नसतो? कर्तरी प्रयोगात कोणाला प्रत्यय नसतो. आता सांगितलं होतं बाबा वाक्य मी. कर्तरी प्रयोगात कोणाला प्रत्यय नसतो? कर्त्याला. ओके. राम कर्ता आहे. मारणारा कोण आहे? राम आहे. म्हणून या वाक्यात कर्ता राम आहे. रावण कर्म आहे. मारतो क्रियापद आहे. आता कर्तरी प्रयोगाची व्याख्या लिहिली आणि कर्तरी प्रयोगाची मी 2 लक्षणे ठेवली आहे ना. तो धातू लागला क्रियापदाला, तो धातूचं क्रियापद आलं है ना. बसतो, उठतो, रडतो, खातो, पितो, जातो, येतो, तो आलं की म्हणायचं वर्तमान काळी धातू आहे किंवा क्रियापद वर्तमान काळी आहे. ठीक आहे.
त्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्तरी प्रयोगाचा काळ हा शक्यतो वर्तमान काळ असतो, आता सांगितल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, आता वाक्यामध्ये राम करताय आणि राम पुल्लिंगी आहे. राम हा जो कर्ता आहे तो पुल्लिंगी कर्ता आहे. आता आपण रामच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्ता टाकूया आणि क्रियापद जर बदललं तर कर्तरी प्रयोग असेल. हा बघा, वाक्य तसंच ठेवूया, खाली लिहूया. हा आपण काय करूया आता, कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय केली, कर्त्याचे लिंग वचन बदलले व क्रियापद बदलले तर त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग असतो. ओके. कर्त्याचं लिंग वचन म्हणजे कर्त्याचं पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी करून बघायचं, आणि कर्ता एकवचनी असेल तर अनेकवचनी करून बघायचं, किंवा अनेकवचनी जर कर्ता असेल तर तो एकवचनी करायचा. या दोन गोष्टी बदलल्या आणि क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असतो. एकदम बेसिक पॉईंट. कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा, कर्तरी प्रयोगाचा शक्यतो काळ वर्तमान काळ असतो. कर्तरी प्रयोगामध्ये प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो. कर्त्याचं लिंग वचन बदललं की क्रियापद बदलते. समजायला का फास्ट होईल? फास्ट होईल का? मारते क्रियापद बदलते स्त्रीलिंगी. काय घ्यायचं, कर्म कर्ता बदलूया. चलो, हा रामच्या वेळी स्त्रीलिंगी कर्ता घेऊ. सीता रावणास सीता रावणास मारते. बघा, मारतोच क्रियापद काय झालं, मारते झालं. क्रियापद बदलले की नाही, कर्त्याचं लिंग बदलल्यामुळे क्रियापद बदलले की नाही, कमेंट करा हो किंवा नाही मध्ये. है ना, मारतोच मारते झालं, क्रियापद चेंज. ओके, क्रियापद बदललं, सगळ्यांचं लक्ष आहे. काही स्पेसिफिकच विद्यार्थी किंवा विद्यार्थी नाहीये असं, आपले आपण सगळे सहकारी स्पेसिफिक काही जण कमेंट करतात, म्हणजे बाकीच्यांना समजतंय का नाही हे कळत नाही. असं कमेंटचा पाऊस पडला पाहिजे. समजा एखादी कन्सेप्ट सांगितली ना, सांगा कमेंट करायला, मला किती वेळ लागायला, म्हणजे होतंय काय की आम्ही जे सांगायलो ते तुम्हाला समजायले की नाही हे आम्हाला थोडंसं कळतंय. हा ओके, कर्तरी प्रयोग समजला का विद्यार्थी सर? आम्ही बर ओके. हा चलो, कर्तरी प्रयोग समजला का? किती सोपा आहे कर्तरी प्रयोग? कर्तरी प्रयोग किती सोपा आहे? कर्तरी प्रयोगामध्ये लेकर म्हणत जावा. चलो, माले सर खूप सिनियर आहेत. माले सर, मला माले सरांनी कमेंट केली. चलो चलो चलो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो. कर्ता बदलला आणि क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असतो. बिनधास्त कर्तरी प्रयोग सांगायचं. ठीक आहे, चला आणखी एक वाक्य घेऊया. धोंडूचं वाक्य घेऊया मग आज. धोंडू काय बांधतो. धोंडू गाय बांधतो. धोंडू धोंडू गाय बांधतो. आता धोंडू गाय बांधतो या वाक्यामध्ये कर्ता बांधणारा धोंडू मगाशी आपण घेतलं, पण धोंडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाका. धोंडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाका. बांधतोचं जर रूप बदललं तर कर्तरी प्रयोग आहे म्हणायचं या वाक्यामध्ये. चलो, हा इथं लिहूया थोडंसं. धोंडू गाय बांधतोच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्ता टाकूया. हा आपण म्हणूया असं, राधा राधा गाय बांधते. धोंडूचा कर्ता जो होता, अक्का गाय बांधते कमेंट केली कोणतरी. अक्का गाय बांधते, बर ठीक आहे. अक्का स्त्रीलिंगी नाव घेतलं. हा चला, राधा छान नाव आहे. हा राधा गाय बांधते. बांधणारी कोण? राधा. बांधणारी कोण? राधा. म्हणून वाक्याचा कर्ता आहे राधा. बांधण्याची क्रिया गायीवर होईल म्हणून वाक्याचा कर्म आहे गाय. है ना, बांधते मुख्य क्रियावाचक शब्द म्हणून याला आपण क्रियापद म्हणतो. है ना, धोंडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी राधा शब्द टाकला, कर्ता टाकला, आणि बांधतोच बांधते क्रियापद झालं, म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? कर्तरी प्रयोग असतो. कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. ठीक आहे, कर्तरी प्रयोग समजला का? कर्तरी प्रयोग समजला का? चलो पुढे जाऊया. कर्मणी प्रयोगाचे लक्षण घेऊया आपण.
कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. एक मिनिट थोडस प्लीज एकदा सांगा बरं. ठीक आहे चलो. कर्तरी प्रयोग डबल एकदा सांगतो. हा कोणतरी कमेंट केली 1 मिनिटामध्ये. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो. कर्ता बदलला की क्रियापद बदलते. बघा ना, धोंडू गाय बांधतो. वाक्याचा कर्ता कोण आहे? धोंडू. गाय कोण आहे? कर्म. बांधतो क्रियापद. आहे ना. कर्त्याचं लिंग आणि कर्त्याचं वचन बदललं आणि क्रियापद बदललं तर कर्तृप्रयोग असतो. किती सोपं आहे. धोंडूच्या वेळी आपण राधा घेतलं. राधा गाय बांधते. बांधतोच बांधते झालं ना, क्रियापद बदललं म्हणून कर्ता प्रधान आहे म्हणून कर्तृप्रयोग आहे इथं. ठीक आहे. चला आता एक बघूया वाक्य अजून. कधी कधी काय होते, वाक्यामध्ये कर्म आहे का नाही समजत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना. वाक्यामध्ये कर्म आहे की नाही समजत नाही. एखाद्या वाक्यामध्ये सकर्मक कर्तरी असतो, एखाद्या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी असतो. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी कसं ओळखायचं? मग हे समजण्यासाठी आपल्याला वाक्यातलं कर्म ओळखता आलं पाहिजे. बघा, एक वाक्य आहे. श्रावणीला श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. सदरील वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? कमेंट करा बरं फास्ट. श्रावणीला थंडी वाजते. खूप सोपं आणि खूपदा आलेलं हे वाक्य परीक्षेत. या वाक्याचा कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? कमेंट करा. श्रावणी. 208 जण जॉईन आहेत. कमेंट फास्ट करा. कर्ता कोण आहे या वाक्यातला? बरेच जण श्रावणी म्हणाले. कर्ता कोण आहे? श्रावणी. 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 ओके. मी काय म्हणलो तुम्हाला, वाक्याचा कर्ता कसा ओळखायचा? वाक्याचा कर्ता ओळखायचा कसा? क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा नारी प्रत्यय लावायचा. हा आता थंडी चालू झाली. आता थंडी चालू झाली. बघा, क्रियापदाचा मूळ धातू आहे वाज. नाव दिसलं, एखादं नाव दिसलं की तेच कर्ता असते असं नसतंय मित्रांनो. क्रियापदाचा मूळ धातू कोण आहे? वाज. मग वाजणारी, वाजणारे, वाजणाऱ्या. कोण आहे वाजणारी? श्रावणी का वाजणारी? वाजणारी कोण आहे? थंडी. आणि मग वाक्याचा कर्ता कोण आहे? थंडी. वाक्याचा कर्ता कोण आहे? थंडी. त्यामुळे वाक्याचा कर्ता थंडी. श्रावणी कर्ता नाहीये. श्रावणी कर्ता नाहीये म्हणजे तुम्हाला कर्ता बघता आला नाही बऱ्याच जणांना, आहे ना. क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा नारी नार्या प्रत्यय लावायचा. वाक्याचा जो कर्ता आहे तो येऊन जातो. आता कर्म कसं ओळखायचं ते बघूया. चला बघा. त्याचे बोट कापले. त्याचे बोट कापले. बघा, या वाक्यामध्ये क्रियापद कोण आहे? कापले. कापले क्रियापद आहे. त्याचे बोट कापले. एक कोणतरी व्यक्ती आहे, त्याच्यापासून सुरू झालेली क्रिया त्याच्यापाशी संपत्ती. आणि ज्यावेळेस कर्म असते वाक्यामध्ये त्यावेळेस एक व्यक्ती असतो, वाय घटकावरती क्रिया करतो किंवा एकाकडून दुसऱ्यावरती काहीतरी क्रिया झालेली असते आणि ज्याच्यावर क्रिया झालेली असते ते कर्म असते आणि जी क्रिया करतो तो कर्ता असतो. हे समजून घ्या. दोन घटक पाहिजेत कर्ता कर्म याच्यासाठी. आणि या वाक्यामध्ये जो कर्ता आहे त्याचं बोट कापले, स्वतःच बोट कापले. जर आपण असं म्हणलं त्याने बोट कापले, त्याने बोट कापले. आता कापणारा तो आहे आणि कापण्याची क्रिया बोटावर झाली. काय कर्ता त्याने आहे, बोट कर्म आहे, क्रियापद कापले आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्म ओळखण्यासाठीची ट्रिक्स, आताचं जे वाक्य मी वापरणार आहे ते सर्वांनी एकदम म्हणजे एकदम पाठ करून ठेवायचं. कर्म ओळखताना वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावायचा. कर्म ओळखण्यासाठी वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी झालं, वाक्याचा भूतकाळ झाला तर त्या वाक्यामध्ये कर्म असते, अदरवाईज कर्म नसते. ठीक आहे, कळालं का? बघा मी काय सांगितलं. कर्म असेल तर कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. वाक्य भूतकाळी झालं तर वाक्यामध्ये कर्म आहे, किंवा वाक्यामध्ये कर्म नसेल तर वाक्य भूतकाळी होणार नाही. ठीक आहे, ही सगळ्यात बेसिक ट्रिक्स आहे कर्म ओळखण्यासाठी. बघा, आजीने नातीस मारले, कर्म आहे का नाही वाक्यात? हा, परत सांगतो, या वाक्यामध्ये परत रिपीट करतो, एकदा वाक्य सांगा. बरं ठीक आहे, मारणारी कोण आहे? आजी. आजीला ऑलरेडी ने प्रत्यय लागलाय ना, आणि वाक्याचं क्रियापद भूतकाळ दर्शवलंय, क्रिया पूर्ण झाली मारण्याची, आजीकडून नातीला मारण्याची क्रिया पूर्ण झाली, आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म आहे. मारण्याची क्रिया कोणावर होईल? नातीस होईल. नातीस, आजीकडून नातीला मारलं जात आहे. वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावला आणि वाक्य भूतकाळी झालं तर त्या वाक्यामध्ये कर्म असते, किंवा वाक्यामध्ये ने प्रत्यय लावून कर्त्याला जर क्रिया पूर्ण झाली नसेल, कर्म भूतकाळी वापरला नसेल तर त्या वाक्यामध्ये कर्म नसते. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, बघा एक वाक्य घेऊया आपण. एक वाक्य घेऊया. माळी आपण आता कर्म आहे का नाही हे तपासण्यासाठी, किंवा कर्म आहे का नाही हे समजण्यासाठी ट्रिक्स बघतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला कर्मणी प्रयोगाकडे नेणार आहे. अगोदर 2-3 वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये सकर्म कर्तरी का कर्म कर्तरी ते बघूया. माळी फूल तोडतो. हा, कोण कर्म या वाक्यामध्ये, कोण करताय आणि कोण क्रियापद? कमेंट करा बरं एकदा. म्हणजे फास्ट घ्यायची गरज नाही, कारण का थोडंसं कन्फ्युजन होते नवीन विद्यार्थ्यांना, जुने जे आहेत त्यांना समजते पटकन हे. नाहीतर मग काय 2 मिनिटांमध्ये कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग समजायला काय आवड नाही. ट्रिक्सनुसार एका म्हणजे क्विकली उत्तर निघू शकते आपल्याला, परंतु जे नवीन विद्यार्थी त्यांना समजलं पाहिजे. कोण आहे कर्म? फूल करता. फूल कसं करता येईल? तोडणारा कोण आहे? माळी आहे. तोडणारा फुल आहे का? क्रियापदाचा मूळ धातू तोड आहे. तोड आहे. प्रश्न विचारा क्रियापदाला, तोडणारा कोण? तोडणारा माळी. वाक्याचा कर्ता कोण आहे? माळी आहे. आता या वाक्याला भूतकाळी करू आपण ने प्रत्यय लावून. कर्त्याला ने प्रत्यय लावूया. माळ्याने फूल तोडले. कर्त्याला ने प्रत्यय लावला, वाक्य भूतकाळी झालं, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे. ठीक आहे, चला वरचं वाक्य बघूया. आता हे कर्म आहे आणि कुठल्या प्रयोगाचे ते वाक्य बघूया. जर कर्तरी प्रयोगाचं असेल तर त्याला आपण सकर्मक कर्तरी म्हणावं. सकर्मक कर्तरी प्रयोग. बघा, आता आपण काय करूया, एक मला सांगा, माळी करताय, तर माळी करता पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे ते सांगा. आता काय करायचं, या शब्दाच्या ऐवजी सामान्य सर्वनाम वापरायचं है ना. तो फूल तोडतो. आता तो माळी है ना, तो सर्वनाम ज्या नामासाठी वापरलेला असते, तो शब्द पुल्लिंगी असतो. ठीक आहे, ती सर्वनाम, ती माळीन, ती सर्वनाम कोणासाठी आहे? स्त्रीलिंगी नामासाठी. ते, त्या, है नाही, हे कोणासाठी? ते म्हणूया आपण. हा चला, ते नपुसकलिंगी नामासाठी. हे 3 सर्वनाम पाठ करून ठेवा. पुल्लिंगी नामासाठी तो, स्त्रीलिंगी नामासाठी ती, नपुसकलिंगी नामासाठी तो, ते घर,
ते घड्याळ, ते पुस्तक, ती स्त्री, ती स्त्री, ती मुलगी, ती इमारत, ती कंपनी. ओके, घेतो कर्मणी प्रयोग. अगोदर सकर्मक आणि अकर्मक कर्तरी प्रयोग होऊ द्या. हा, चला आपण काय करूया आता. या वाक्यामध्ये कर्म आहे, सकर्मक कर्तरी येते की अकर्मक कर्तरी येते ते बघूया आपण. हा, आता कर्ता बदलूया, दुसरं काहीतरी टाकूया, स्त्रीलिंग नाम टाकूया, स्त्रीलिंग नाम टाकूया आपण. चलो, काय टाकायचं नाव आता इथं बदलायचं. माळीच्या ऐवजी आपण काय करूया, तो माळी, मुली, मुलगी म्हणून. हा, मुलगी फूल तोडते. झालं ना, झालं ना बघा, तोडतोच तोडते झालं. कर्म आहे म्हणून याला काय म्हणायचं, कर्मसहित कर्तरी, म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे हे दिलेले वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे. ठीक आहे. चलो, आता अकर्मक कर्तरी प्रयोगाचं एक वाक्य घेऊया. समजून सांगतो मी तुम्हाला अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य. तो जोरात पडला. या वाक्यामध्ये कर्म आहे का, या वाक्यामध्ये कर्म आहे का, तो जोरात पडला. हो किंवा नाही मध्ये कमेंट करा. तो जोरात पडला. कर्त्याची क्रिया कर्त्यापाशी सुरू झाली आणि कर्त्यापाशी संपली तर त्या वाक्यामध्ये कर्म नसतंय. कोण आहे वो कर्म, जोरात कर्म आहे का, जोरात कर्म आहे का हे. क्रिया कशावर घडली नाही. हा, व्हेरी गुड. क्रिया कशावरच घडलेली नाही है ना. कर्त्याची क्रिया कर्त्यापाशी संपली, कर्त्यानं क्रिया चालू केली त्याच्यापाशी संपली, त्याने कुणावर क्रिया केलेली नाहीये म्हणजे कर्म नाही. आता तो कर्ता बदलूया, क्रियापद बदललं तर कर्तव्य प्रयोग असतो. हा, तो कर्ता बदलूया, क्रियापद बदलूया, दोन्ही बदललं तर कर्तरी प्रयोग असेल. हा, तोच्या ती म्हणूया, ती जोरात पडली. आहे का नाही कर्तरी प्रयोग, पडलाचं पडली झालं आणि वाक्यामध्ये कर्म नाही है ना, म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग आहे या वाक्यामध्ये, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, कळालं का कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी या दोन कन्सेप्ट याच्यामध्ये समजून घ्यायचे. ठीक आहे, चलो आता थोडस कर्मणी प्रयोगाकडे जाऊया. कर्मणी प्रयोगाकडे जाऊया. कर्मणी प्रयोगात असतंय काय, कर्मणी प्रयोगात काय असते ते बघूया. कर्माचे, आता कर्म कसं ओळखायचं ते तर क्लिअर झाले. कर्त्याला नेपथ्य लावायचं, वाक्य भूतकाळी करायचं, वाक्य भूतकाळी झालं तर वाक्यामध्ये कर्म असते. कर्माचे लिंग वचन बदलले तर, क्रियापद बदलत असेल, क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यात कर्म असते. व्यवस्थित समजून घ्या कॉन्सेप्ट. कर्माचे लिंग वचन बदलले आणि क्रियापद बदलत असेल तर वाक्यामध्ये कर्म असते. एक लक्षात घ्या, थोडस लक्षात घ्या मी काय सांगतोय बघा. तीन गोष्टी वाक्यामध्ये, कर्ता, कर्म, क्रियापद. कर्त्याच्या सूत्रानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे समजा आता क्रियापद जे असते ते कर्त्याच्या सूत्रानुसार बदलायले तर कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्म बदललं वाक्यामध्ये, कर्माचं लिंग बदललं किंवा कर्माचं वचन बदललं, आता आपण लिहिली व्याख्या कर्म प्रयोगाची. कर्माचं लिंग वचन बदललं आणि क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग असतो. बरं, कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता बदलला आणि कर्म बदललं, दोन्ही बदललं पण क्रियापद बदलत नाहीये, अशा वेळेस भाव्य प्रयोग असतो. म्हणजे तीन कन्सेप्ट कळायला पाहिजेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. तिन्ही मध्ये काय मेन महत्वाचं पॉईंट आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं आहे, भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही बदलले, क्रियापद बदललं नाही तर भाव्य प्रयोग आहे. आणि भाव्य प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्य काय, भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो.
है ना, रामने रावणास मारले, धोंडूने गाईस बांधले. आणि आता बघा हे दोन्ही वाक्य कसे, दोन्ही कर्त्याला आणि कर्माला दोघाला काय प्रत्यय, आणि दोन्ही बदलले. म्हणजे धोंडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाकलं, धोंडूच्या ऐवजी स्त्रीलिंगी नाम टाकलं, क्रियापद बदलत नाही. है ना, गाईस च्या ऐवजी जर आपण बैलास म्हणलं तरी क्रियापद बदलत नाहीये. तर भाव्य प्रयोग, म्हणजे भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद प्रमुख असते, क्रियापद बदलतच नाही. भाव्य प्रयोगामध्ये दोघांच्या सूत्रानुसार बदलत नाही. आणि मग तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते कुठं, भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद. ठीक आहे. आता बघा, आता कर्मणी प्रयोगाचं काय वैशिष्ट्य आहे. कर्मणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये आपण काय बघू लागलो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माचं लिंग बदललं, वचन बदललं आणि क्रियापद बदललं नाही तर कर्मणी प्रयोग असतो. आता बघा टिक्स, 2-3 टिक्स लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. कर्मणी, आणखीन एक पॉईंट बरं का, पर्याय असते 4. वाक्यात कर्मच नाहीये आणि आमचा एखादा मित्र कर्मणी प्रयोगाला गोल करतोय. अरे बाबा, कर्मच नसेल वाक्यात तर कर्मणी प्रयोग कसं उत्तर येईल. नाही म्हणजे काही वेळेस काय करतो आपण, ऑप्शन बघत नाहीत का नाही, आपल्याला उत्तर व्यवस्थित समजत नाही, डायरेक्ट आपण गोल करू. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असलं पाहिजे ना, म्हणजे कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही. नाही, कर्माचं लिंग बदलूया, वचन बदलू, एक वाक्य घेऊया आपण. आता हे व्याख्या कळाली असेल सगळ्यांना. चला एक वाक्य घेऊया, धोंडूच वाक्य घेऊया आपण. धोंडूने गाय बांधली, धोंडूने गाय बांधली. आता बांधणारा कोण आहे, धोंडू आहे, म्हणजे कर्ता धोंडू आहे. बांधण्याची क्रिया गायीवर होईल म्हणजे कर्म गाय आहे. मुख्य क्रियावाचक शब्द बांधली आहे म्हणजे क्रियापद बांधली आहे. ठीक आहे. आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. गाय या शब्दाला प्रत्यय नाही म्हणून कर्माला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोगाचं वाक्य शक्यतो भूतकाळी असते, भूतकाळी. कर्मणी प्रयोगाचं वाक्य शक्यतो भूतकाळी असते, कर्त्याला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, वाक्य भूतकाळी असते, कर्त्याला शक्यतो त्या ठिकाणी नेप्रत्यय असतो, म्हणजे कर्त्याला प्रत्यय असतो कर्मणी प्रयोगामध्ये. हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता मगाची जी व्याख्या घेतली त्यानुसार आपण बघूया थोडस. गाय या शब्दाचं लिंग बदलूया, गाय या शब्दाचं लिंग बदलूया. धोंडूने बैल बांधला, धोंडूने बैल बांधला. बांधलीचं काय झालं, बांधला झालं. म्हणजे कर्माचं आपण लिंग बदललं आणि क्रियापद बदललं, म्हणजे कर्माचं सूत्र चालले, कर्माचे सूत्र त्या ठिकाणी चालत आहे, कर्माचे सूत्र चालत आहे म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे या वाक्यामध्ये, या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला कर्मणी प्रयोगाची छटा दिसते. ठीक आहे. कर्मणी प्रयोगामध्ये त्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो, वाक्य भूतकाळी असते, कर्माला प्रत्यय नसतो, आणि कर्माचं लिंग वचन बदललं, क्रियापद बदललं की कर्मणी प्रयोग असतो. आता कर्मणी प्रयोगाचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहायचे. थोडस कमेंट करून सांगा कर्मणी प्रयोग समजला आणि कर्मणी प्रयोगाचे काय वैशिष्ट्य. कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य समजले का, कर्मणी प्रयोग समजला का, कमेंट करा. कर्मणी प्रयोग समजला का, नाही समजला, एक उदाहरण घ्या. ठीक आहे, चलो दुसरं एक उदाहरण घ्या, सराव घ्या. आजच घेणार प्रश्न आपण. एकदा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग समजला की आपल्याला त्याच्यावरचे तिन्ही वरचे प्रश्न घ्यायचे. बघा दुसरं उदाहरण घेऊ, थोडं समजून अंडरस्टँडिंग मधला पॉइंट आहे हा. बघा, सीताने गाणे म्हटले, सीताने गाणे म्हटले. कर्मणी प्रयोग आहे का ते बघायचं आपल्याला वाक्यामध्ये. कर्मणी प्रयोग आहे का, कर्मणी प्रयोग आहे का ते चेक करूया आपण. हा ओके. बघा, म्हटले क्रियापद आहे, सीता म्हणण्याची क्रिया गाण्यावर करायली म्हणजे वाक्यात कर्म कोण आहे, गाणे आहे, आणि वाक्यात कर्ता कोण आहे, सीता. ठीक आहे. गाणे कसलं नाम आहे, पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी.
गाणे हा जो काही शब्द आहे किंवा गाणे हे जे नाम आहे ते पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी आहे? कमेंट करा, कमेंट करा. आता बघा, भूतकाळी आहे सर वाक्य पण म्हटले, म्हणण्याची क्रिया पूर्ण झाली ना. हा नपुंसकलिंगी कर्म आहे, ते गाणे, ते गाणे, ते गाणे आहे ना, ते गाणे. आता आपण ते गाण्याच्या वेळी ती कविता म्हणूया. बघा, सीताने, सीताने कविता म्हटली. बघा माले सर, इथं ते गाणे आहे, कर्माचं लिंग बदललंय, हे नपुंसकलिंगी आहे, ते गाणे. आता ते गाण्याच्या वेळी ती कविता झालं नाही, कर्माचं लिंग बदललं, म्हटलीचं म्हटली झालं. क्रियापद कशामुळे बदलायले? कर्माचं लिंग बदलायले. आणि कर्म प्रधान आहे म्हणून या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, कर्म प्रधान आहे, कर्माचं लिंग वचन. इथं गाणे, ते गाणे, ती कविता, ते गाण्याच्या वेळी ती कविता घेतली, म्हटलीचं म्हटली झालं, म्हणजे कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलायले, म्हणून इथं कोणता प्रयोग असणार आहे? कर्मणी प्रयोग असणार आहे. ओके, कळालं का? कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोगामध्ये कर्मप्रधान असत. कर्माचं लिंग वचन बदललं, क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, आता 2 वाक्य देतो मी तुम्हाला, कर्तरी प्रयोगाचं वाक्य, कर्मणी प्रयोगाचं वाक्य, तिथं सांगायचं. ठीक आहे, दुसरं वाक्य घेऊया. आणि कर्तरी प्रयोग असेल तर सकर्म कर्तरी का कर्म कर्तरी ते पण कमेंट करावं लागेल तुम्हाला. चलो एक वाक्य देतो. उद्याच्या सेशन मध्ये पुन्हा एकदा कर्तरी कर्मणी भावे परत एकदा सांगितलं जाईल, काळजी करू नका. उदाहरणं पण सांगितली जातील. आज अर्ध्या लोकांच्या लक्षात बसला असेल, उद्याच्या अर्ध्या लोकांच्या लक्षात बसेल. आपण ते कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार सुद्धा घ्यायचे ना आपल्याला. यस यस यस. एक वाक्य देतो. श्याम, श्याम आंबा खातो. आता 2च प्रयोग घेतलेत आपण, कर्तरी आणि कर्मणी. या वाक्याचा प्रयोग सांगा. तुमच्याकडे पर्याय आहेत, कर्तरी मध्ये सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी. आणि तिसरा प्रकार आहे तिसरा पर्याय आहे कर्मणी प्रयोग, आणि चौथा पर्याय यापैकी नाही. कर्तरी, सकर्मक, ज्याला समजले त्यांनी पटपट कमेंट करा. कर्तरी, कसला कर्तरी आहे? कर्तरी कराय पण सकर्मक की अकर्मक? कर्तरी, कर्म कर्तरी प्रयोग, सकर्म कर्तरी, सक्रमांक कर्तरी. व्यवस्थित कमेंट करा. कर्मणी प्रयोग कसा होईल? हा तो वर्तमान काळी क्रियापद आले ना. बघा, चला इकडे बघा, प्रयोगामध्ये असतंय काय, थोडासा मुद्दा म्हणून हा टॉपिक घेतलाय आज, कारण वर्ण मला टॉपिक तुम्हाला खूप समजला चांगल्या पद्धतीने. मला आता थोडासा एक चांगला टॉपिक घेऊ आपण. संधी टॉपिक घ्यायचा होता, परंतु तो थोडा मागे ठेवूया, परीक्षेच्या पुढे पुढे घेऊया आपण. बघा ना, या वाक्यामध्ये खाणारा कोण आहे? सकर्म कर्तरी, सकर्म कर्मणी कसं, सकर्म कर्मणी कसं? सुरेखा मॅडम, सकर्म कर्मणी कसं येईल? बघा, चल, क्रियापदाचा मूळ धातू खा. एकदा एकदम बेसिक मध्ये सांगतो, क्रियापदाचा मूळ धातू खा, खाणारा कोण? श्याम. वाक्याचा कर्ता कोण आहे? श्याम. खाण्याची क्रिया कशावर करायला येतो? आंब्यावर, म्हणजे कर्म कोण आहे? आंबा. आता कर्ता बदलून बघू, कर्म पण बदलून बघू. कर्ता बदलला, क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असेल. कर्म बदललं, क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग असेल. ठीक आहे, बघा आपण श्यामच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्ता घेऊया. श्यामल, श्यामल आंबा खाते. बघा, कर्त्याचं लिंग बदललं, खातो या क्रियापदाचं काय झालं? खाते. मग इथं काय आहे? कर्तरी प्रयोग आहे. बरोबर आहे. कर्मणी प्रयोग होते का ते चेक करू. श्याम, आता आंबाच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्म टाकूया. श्याम, श्याम काय खातो? श्याम
एखादं स्त्रीलिंगी पदार्थ सांगा. हा, श्याम स्त्रीलिंगी पद, हा ओके, कैरी बरोबर आहे, ठीक आहे. हा, श्याम कैरी खातो. श्याम कैरी खातो. श्याम जसा जसा ठेवला, कर्माचं लिंग बदललं, क्रियापदामध्ये बदल होईना, कर्मामुळे क्रियापदामध्ये बदल होईना झालाय. कर्म बदललं, क्रियापद बदलत नाही, म्हणून कर्मणी प्रयोग नाही. कर्त्याचं लिंग बदललं, श्यामचं श्यामल केलं तर खातोचं खाते झालं, म्हणून कर्तरी प्रयोग आहे. आणि वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक आहे. सकर्मक कर्तरी प्रयोग, याचं उत्तर आहे. समजलं काय वाक्य बाबा? हो किंवा नाही मध्ये सांगा. हा, दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे का कर्मणी प्रयोगाचं? ओके, आता कमेंट फास्ट आहे. हो सर. कमेंट बंद होते सर. काही हा, जणांचा असा पण घेतला होता की सर कमेंट बंद ठेवा, मिस्टेक होते. आपण त्यामुळं आज कमेंट जरा ओनली फॉर पोस्ट, डायरेक्ट पोस्टला आणि पोस्टला कमेंट होतील अशी सेटिंग होती. हरकत नाही, ओपन ठेवू सेटिंग, फक्त जर हे बोर्ड दिसत नाही अधून मधून, ती कमेंट तिथं दिसते मुलांना मध्यभागी, म्हणून तसं केलं होतं. बाकी काय उद्देश नाही. तुमचे छान कमेंट. कर्मणी प्रयोग ती मला तीन पर्याय आहेत. सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. एवढेच घेतले ना आज, भावे प्रयोग तर घेतला नाही आपण, ठीक आहे. कमेंटच्या बाबतीमध्ये बघा काय, एक वाक्य घेऊया आपण. तुम्हाला तीन पर्याय आहेत, सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. तीन पर्याय असतील दिलेले, आता जे वाक्य घेणार आहेत आपण, ठीक आहे. थोडस कमेंट बॉक्स ओपनच राहू द्या सर, म्हणजे काय समजले का ते कळ. एक वाक्य घेऊया. ओके. चला एक वाक्य घेऊया. कारण प्रयोग टॉपिक समजले का नाही ते आपल्याला पण लक्षात येईल जरा, कारण हा थोडासा नवीन विद्यार्थ्यांना थोडा अवघड पॉईंट जातो हा. चला एक वाक्य घेऊया. वाक्य घेऊया. श्री कृष्णाने, श्रीकृष्णाने, श्रीकृष्णाने अर्जुन, श्रीकृष्णाने अर्जुन हुशार बनविला. हम्म. बघा कर्म बदलून बघा, कर्ता बदलून बघा. कर्मणी, कर्मणी प्रयोग आहे का? किती सोपं वाक्य आहे बघा ना. आता कर्तृप्रयोग जर वाक्यात असेल ह्या, तर कर्ता नेप्रत्यय येईल का? कर्म कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य काय सांगितलं मी तुम्हाला? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच विभक्ती प्रत्यय लागत नाही. बनविणारा कोण आहे? श्रीकृष्ण. मग कर्त्याला, कर्त्याला नेप्रत्यय लागलाय, कर्तरी प्रयोग असेल का या वाक्यामध्ये? मित्रांनो, कर्तरी प्रयोग असेल का? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. इथं लागलाय प्रत्यय, मग कर्तरी प्रयोग असणार नाही ना. किती सोपी ट्रिक्स आहे. म्हणजे उत्तर काय असणार एक्झॅक्ट? कर्मणी प्रयोग असणार. कर्मणी, कसं ते बघू, कसं ते बघू. चला हा, कर्म कोण आहे वाक्यात? कर्म कोण आहे? जरा नवीन नवीन लोकांनी कमेंट करा बरं, या वाक्यातलं कर्म कोण आहे? जे रेग्युलर करतात कमेंट त्यांनी तर करा, बाकीच्या पण. हा, कर्म कोण आहे या वाक्यामध्ये? अर्जुन. श्रीकृष्ण बनविणारा अर्जुन. हुशार बनवण्याची क्रिया कोणावर होईल? अर्जुनावर होईल, अर्जुनावर. अर्जुन पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? अर्जुन पुल्लिंगी. ठीक आहे, स्त्रीलिंगी कर्म टाकू, स्त्रीलिंगी कर्म टाकू, क्रिया बदललं तर कर्मणी प्रयोग असेल. चला आता हुशार कसा कर्म येईल मॅडम? हुशार कर्म, कर्म कसं येईल हुशार? हा, पुल्लिंगी कर्म आहे, अर्जुन पुल्लिंगी आहे. स्त्रीलिंगी कर्म टाकू, अर्जुनच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्म टाकू, क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग असेल. चला, श्रीकृष्णाने राधा हुशार बनविला येणार नाही, आता काय होईल? बनविली. राधा घेतलं, बनविलाचं बनविली झालं. कर्म बदललं, कर्माचं लिंग बदललं तर कोणता प्रयोग असणार आहे? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. कळाला का कर्मणी प्रयोग?
आणखी एक वाक्य होतं. प्रयोगामध्ये वाक्याचा आपल्याला जास्त सराव करावा लागेल जास्त. एकदा समजलं ना, कन्सेप्ट समजली तर वाक्य सोडून द्यावं लागते. बघा. नाईस. बर चलो वाक्य घ्या एक. गणेश खूप गणेश खूप हसला. गणेश खूप हसला. करतरी करतरी कसलं करतरी? कमेंट करताना दोन्ही पैकी एक करा ना. सकर्म करतरी कसं येईल? कोण आहे कर्म या वाक्यात बाबा? ट्रिक काय? ट्रिक सांगितली ना मी तुम्हाला. एक क्रमांक कर्तरी अकर्मक वर. ओके. गणेशने हसण्याची क्रिया स्वतःपाशी सुरू केली, स्वतःपाशी संपवली. म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही. कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. आता कर्तरी प्रयोगाचं जर वाक्य असेल, गणेश पुल्लिंगी स्त्रीलिंगी टाका. हसण्याचं जर बदललं स्वरूप तर कर्तरी अकर्मक कर्तरी असेल. मग हा चला. राधिका राधिका खूप हसली. गणेश पुल्लिंगी नाव आहे, राधिका स्त्रीलिंगी नाव आहे. गणेश खूप हसला, राधिका खूप हसली. हसलाचं हसली झालं म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं, कर्तरी प्रयोग आहे. कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापद बदललंय म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कळालं का? समजलं का? एक वाक्य घेऊया अजून. हा येस सर, चलो येस एक सर. वाक्य. आणि दोघं तिघाचे डाऊट आहेत, हँड रेज आहे, त्यांचे त्यांचे डाऊट पण घ्यायचे बरं का. हो हो हो. चलो बघा. तुमचं एक वाक्य झालंच मग त्यांचे डाऊट घेऊ. अकर्मक कसे बघा. अकर्मक सकर्मक आहे का अकर्मक याच्यासाठी मी ट्रिक सांगली तुम्हाला. कर्त्याला ने प्रत्यय लावायचा, वाक्यभूत काय करायचं? कर्त्याला ने प्रत्यय. आता गणेशने खूप हसला. गणेशने खूप हसला काही गरजच नाही इथं. गणेशची क्रिया गणेश कशी संपली ना. गणेशने हसण्याची क्रिया दुसऱ्यावर केली का? कर्म कोण असतंय? क्रिया स्वसनार असते. एक नाही ज्या वेळेस आता ह्या किती सोपं वाक्य, ह्याच्यामध्ये कर्म नाही, क्लिअर क्लिअर समजायला लागले ना. गणेश हसायलाय, दुसऱ्याला हसवायलाय का तू? आपण जर म्हणलं असतं गणेशने आहे ना, गणेशने कुणाला तरी हसवले, गणेशने रामला हसविले. आता हसवण्याची क्रिया रामवर होईल, तिथं कर्म असेल. गणेशची हसण्याची क्रिया स्वतः पहिली सुरू झाली, स्वतः पहिली संपली म्हणजे इथं क्रिया गणेशनं स्वतः पहिली संपवलेली, दुसऱ्यावर झालीच नाही म्हणून कर्म नाही ना या वाक्यामध्ये. कोणतरी कमेंट केली होती कर्म नाही, कसे कसे कर्म नाही. चला एक वाक्य घ्या. एक वाक्य घेऊया. अभिषेक अभिषेक अभिषेकने 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 खूप अभ्यास केला. अभिषेकने खूप अभ्यास केला. हम्म. कोणता प्रकार आहे? पर्याय लिहितो चला. हा सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग यापैकी नाही. हम्म. बहुतांश जणांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. अभिषेकने खूप अभ्यास केला. कर्म कोण आहे या वाक्यामध्ये?
कर्म कोण आहे? या वाक्यामध्ये कर्म कोण आहे? उद्या परत आपण रिपीट. हा, अभ्यास. बरं, ठीक आहे, चला. आता अभ्यास कसलं नाव आहे रे? तो अभ्यास, ती अभ्यास, ते अभ्यास. तो अभ्यास, ती अभ्यास, ते अभ्यास. काय आहे? तो अभ्यास. ओके, तो अभ्यास म्हणजे पुल्लिंगी नाम आहे. हा, अभ्यास हे पुल्लिंगी नाम आहे. आता स्त्रीलिंगी नाम टाका तिथं. कर्तरी प्रयोग का नाही वाक्यामध्ये? कर्त्याला ने प्रत्यय लागलाय. अभ्यास करणारा कोण आहे? अभिषेक आहे, है ना? कर्त्याला ने प्रत्यय लागला ना, म्हणून कर्तरी प्रयोग असेल का इथं? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसते. कर्तरी प्रयोग पर्याय कटला, सकर्म कटला, अकर्म कटला. आता राहिला कर्मणी प्रयोग. आता कसा कर्मणी प्रयोग ते बघूया. हा, तो अभ्यासच्या ऐवजी दुसरं काहीतरी लिहा तिथं. तो अभ्यासच्या ऐवजी कर्म बदलूया. काय घ्यायचं कर्म? सांगा बरं, काय एक्झॅक्ट कर्म काय वापरता येईल या वाक्यामध्ये? का केले? हा, आता तो अभ्यासच्या वेळी आपण काय करूया? स्त्रीलिंगी कर्त टाकूया, कर्म टाकूया, स्त्रीलिंगी कर्म टाकूया. बघा, अभिषेकने खूप कविता केल्या. केल्याचं काय झालं? केल्या. हा, अभ्यास तो, कविता ती. ठीक आहे. अभ्यासच्या ऐवजी पुल्लिंगी कर्माच्या ऐवजी स्त्रीलिंगी कर्म टाकलं. केल्याचं काय झालं? केल्या. म्हणून कर्म बदललं, क्रियापद बदललं, म्हणून या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, समजलं का? एक शेवटचं वाक्य घेऊया. एक शेवटचं वाक्य घेऊया. शिक्षकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. सांगा बरं, प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. बर, भावी प्रयोग. भावे, कर्मणी, कर्मणी, भावे, भावे. कर्त्याला पण प्रत्यय लागलाय आणि कर्माला पण प्रत्यय लागलाय ना. भावी प्रयोगाची छटा दिसायली, आपण एक्सपेरिमेंट बघूयात. बघा, शिकविणारे शिक्षक, कर्ता आहे शिक्षक. शिकवायला कोणा? शिकवण्याची क्रिया कोणावर होईल? विद्यार्थ्यावर, म्हणजे कर्म विद्यार्थी. ठीक आहे, कर्ता बदलू, क्रियापद बदलतंय का ते बघूया. चला. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षिका म्हणल्यावर थोडं लिंग बदललं ना, कर्त्याच. हा, शिक्षिकेने शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकविले. शिकविले क्रियापदामध्ये काहीच बदल होणार. कर्त्याचं लिंग बदलल्यामुळे कर्माचं लिंग बदलले. शिक्षकांनी किंवा शिक्षकाने मुलांना मुलांना ते विद्यार्थी, ते मुले. हा, शिक्षकाने मुलींना, म्हणून हा, शिक्षकाने मुलींना शिकविले. कर्माचं लिंग बदललं तरी सुद्धा क्रियापद शिकविले, शिकविले मध्ये बदलच नाही व्हायला. कर्त्याचं लिंग वचन बदललं, कर्माचं लिंग वचन बदललं, क्रियापद नाही बदललं. म्हणून कोणता प्रयोग असणार आहे? भावी प्रयोग. ठीक आहे, समजलं का? भावी प्रयोग. भावी प्रयोगाचे वैशिष्ट्य अजून काय घेऊया. भावी प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला दोघाला विभक्ती प्रत्यय असते. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके, दीपालताईचा एक डाऊट आहे, तिकडचा काय डाऊट आहे बघू. दीपालताईचा हँड रेज आहे. दीपालताई तुम्ही बोला, तोपर्यंत आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू एकदा.